नमस्कार, मी नितीन मिरजकर. आजच्या भागात आपण पाहणार आहोत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा एक अजब कारभार समोर आलेला आहे, ज्यामुळे नागरिकांचे कररूपी महापालिकेचे 420 कोटी रुपयेचा भुर्दंड लागणार आहे. त्याचबरोबर हा अनियमित करार प्रकल्प होत असताना तत्कालीन किंवा आत्ताचे महापौर व सर्व नगरसेवक हे गप्प का होते 5 वर्ष? तर सर्वप्रथम हा स्मार्ट LED प्रकल्प किंवा समुद्रा कंपनीचा सौर ऊर्जेचा स्मार्ट LED प्रकरण नेमकं काय आहे, करार नेमका काय आहे ते पहिला जाणून घेऊया. तर हा जो करार झालेला आहे समुद्रा कंपनी व सांगली मिरज कुपवाड महापालिकेमध्ये, तो अत्यंत अनियमित व चुकीच्या पद्धतीने झालेला आहे. हा करार तब्बल 15 वर्षाचा करण्यात आला. वास्तविक कोणतंही ॲग्रीमेंट किंवा करार होत असताना 3 वर्ष, 5 वर्ष व मॅक्झिमम 7 वर्षापर्यंत होत असतं. मात्र 15 वर्षाचा करार हा पहिल्यांदाच इतिहासात आपण बघितला असेल सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा चुकीचा असा यात बाब समोर आली, ती म्हणजे जे विजेची बचत होणारे पैसे होते त्याचं जे डिस्ट्रीब्युशन प्रॉफिट होतं ते 95% त्या कॉन्ट्रॅक्टरला व केवळ 5% महापालिकेला मिळणार. म्हणजे हे चुकीचं आर्थिक धोरण प्रॉफिट रेशोच्या बाबतीत या निमित्त स्पष्ट दिसत येत आहे. शिवाय हा जो करार झाला त्यावेळी विजेचा दर त्यावेळी 5 रुपयाच्या आसपास होता प्रति युनिट, आत्ता 10 रुपयाच्या आसपास आहे. त्यामुळं महापालिकाला प्रॉफिट यातून काहीच मिळत नाही हे स्पष्टपणे दिसून येतं. वास्तविक 10 रुपये विजेचा प्रति युनिट होत असताना महापालिकेनं प्रॉफिट रेशो तरी कमी करून 50-50% करायला पाहिजे होता. कारण की कुठेही गेलं तरी प्रॉफिट रेशो 5% प्रॉफिट रेशो घेऊन कोणताही मालक काम करत नाही. कारण की महापालिका म्हणजे या करारानुसार मालक आहे व समुद्रा कंपनी म्हणजे सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. वास्तविक 50-50 किंवा 40-60 अशा प्रकारचं प्रॉफिट रेशो डिस्ट्रीब्युशन होत असतं. मात्र हे पहिल्यांदाच आपण अजब प्रकारे बघतोय की 95-5%. त्याचबरोबर हे ॲग्रीमेंट होत असताना 18% GSTचा भुर्दंड जो आहे तो सर्व्हिस प्रोव्हायडर किंवा कॉन्ट्रॅक्टरने भरायचा असतो, तो महापालिका भरत आहे. त्यामुळं ही एक चुकीची फायनान्शियल प्रॅक्टिस महापालिका करत आहे. ही अत्यंत चुकीची व गंभीर स्वरूपाची आहे. त्याचबरोबर या महापालिकेनं ज्या वेळी या कॉन्ट्रॅक्टरची बिलं रेज केली त्यावेळी महापालिकेला ती पैसे अदा करताना महापालिकेच्या ज्या ठेवी आहेत त्याच्यावरती कर्ज काढून पैसे अदा करण्यात आले. म्हणजे प्रशासन किंवा अधिकारी यांना कोणती गडबड लागली होती की त्यांची बिलं लवकर निघावीत का, त्यांच्याशी लागेबांधे आर्थिक होते का, याचाही तपास होणं गरजेचं आहे. व हा सर्व आर्थिक फायद्याचा बाब किंवा आर्थिक इंटरेस्टनं हे सगळे ॲग्रीमेंट झाले हे समोर दिसून येत आहे. व प्रत्येक वर्षी 28 कोटी पैसे त्या कॉन्ट्रॅक्टरला महापालिका देत आहे. 15 वर्षाची 420 कोटी रुपये हे जनतेचे कररूपी गोळा झालेले पैसे महापालिकाला द्यावे लागणार आहेत. त्यामुळं अत्यंत गंभीर असा हा मोठा भुर्दंड महापालिकेला बसणार आहे. सुनियोजित हा एक स्कॅमच म्हणावा लागेल. व पहिल्या महासभा जी 2-3 दिवसापूर्वी झाली त्यामध्ये हा प्रश्न नगरसेवकांनी महापौरांनी उपस्थित केला. वास्तविक महापौर धीरज सूर्यवंशी असतील, नगरसेवक संतोष पाटील असतील, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण असतील, नगरसेवक अभिजित भोसले असतील, हे सर्व हा करार होत असताना होते. मात्र आत्ता 5 वर्षानंतर त्यांना कशी काय जाग आली किंवा 5 वर्ष का ते गप्प होते, हा सवाल तमाम सांगली मिरज कुपवाडमधील नागरिकांना या निमित्तानं पडलेला आहे. हा करार जो झाला तो 10 डिसेंबर 2021 रोजी झाला. मात्र आत्ता पहिल्या महासभेत 5 वर्षानंतर त्यांना याबाबत अनियमितताबाबत जाग आली. हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्याचबरोबर हा करार होत असताना नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील, त्याचबरोबर शासनाची देखील मान्यता नाही हे समोर येत आहे. व अजून एक धक्कादायक बाब समोर येते ती म्हणजे हा करार होत असताना किंवा ही समुद्रा जी कंपनी आहे या कंपनीमध्ये मोठ्या राजकीय प्रस्थापित राजकारणी लोकांची शेअर्स भागीदारी आहे असं समोर येत आहे. त्यामुळंच प्रशासन या कंपनीविरोधात कारवाई करायला टाळाटाळ करते का,
हा देखील एक चिंतेचा किंवा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील असतील किंवा आयुक्त सत्यम गांधी साहेब असतील, या दोघांना एक आव्हान विनंती करतोय की आपण या अनियमित व चुकीच्या पद्धतीने झालेला जो समुद्र कंपनीचा करार असेल व समुद्र कंपनीनं जे चुकीच्या पद्धतीने कामं त्यांची चालू आहेत याचं थर्ड पार्टी ऑडिट करावं, कॅगचा अहवाल तयार करावा. त्याचबरोबर हे थर्ड पार्टी ऑडिट करत असताना वालचंदसारख्या नामांकित संस्थेकडून याचं ऑडिट करावं व यामध्ये जे जे दोषी आढळतील, जी अनियमितता येईल, अनियमितता आल्यावर त्वरित हे कॉन्ट्रॅक्ट रद्द करून जे जे दोषी असतील त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी व जनतेचे जे अजून पुढचे 10 वर्षे पैसे वाया जाणार आहेत ते कसे वाचतील या दृष्टीनं आपण एक प्रयत्न करावा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आमचं चॅनेल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.